महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेच्या कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथील उपप्राचार्य तथा मराठी विभागाचे ज्येष्ठ प्राध्यापक डॉक्टर प्रमोद गंगाधर आंबेकर यांना शिक्षण संशोधन आणि सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल प्रतिष्ठेचा लोकमत गौरव पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आलाय। प्राध्यापक डॉक्टर आंबेकर यांनी अनेक वर्षे उच्च शिक्षण क्षेत्रात विद्यार्थी केंद्रीय अध्यापन, संशोधन, साहित्य निर्मिती तसेच महाविद्यालयीन प्रशासनात प्रभावी नेतृत्व करत उल्लेखनीय कार्य केले। मराठी विषयातील संशोधक, मार्गदर्शक आणि विविध शैक्षणिक उपक्रमांचे समन्वय म्हणून त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता, संशोधनाची आवड आणि सामाजिक बांधिलकी रुजविण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले। त्यांच्या कार्याची दखल घेत प्रदान करण्यात आलेला लोकमत गौरव पुरस्कार हा केवळ त्यांचा वैयक्तिक सन्मान नसून मनमाडच्या शैक्षणिक क्षेत्रासाठीही अभिमानाची बाब मानली जाते। या सन्मानाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी, माजी विद्यार्थी तसेच विविध सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या। या पुरस्कारामुळे शिक्षण क्षेत्रात सातत्याने उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षकांना नवी प्रेरणा मिळणार असून प्राध्यापक डॉक्टर प्रमोद गंगाधर आंबेकर यांच्या कार्याचा गौरव संपूर्ण मनमाड परिसरासाठी अभिमानास्पद ठरलाय। मी प्राध्यापक डॉक्टर प्रमोद गंगाधर आंबेकर, महात्मा गांधी विद्या मंदिर संचलित कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय मनमाड या ठिकाणी सध्या प्रभारी प्राचार्य म्हणून कार्यरत आहे। तसं म्हटलं तर मनमाड महाविद्यालय आणि माझा जो काही संबंध आला आहे, हा संबंध गेल्या 15 वर्षापासूनचा आहे आणि त्याच्याही पूर्वी या ठिकाणी पोहोचण्यासाठी मला ज्यांनी मदत केली ते म्हणजे आमची संस्था महात्मा गांधी विद्या मंदिर। या संस्थेची जी स्थापना आहे ती कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांनी 1952 साली केली। त्याच्यानंतर भाऊसाहेब हिरेंचा समाजकार्याचा जो वसा आहे तो वसा लोकनेते व्यंकटरावजी हिरे यांनी पुढे चालू ठेवला आणि त्याचाच एक भाग म्हणून 1969 साली मनमाड महाविद्यालयाची स्थापना लोकनेते व्यंकटरावजी हिरे यांनी केली। माझ्याबद्दल जर म्हणायचं म्हटलं तर माझं मूळ गाव चांदवड तालुक्यातील उसवाड हे एक छोटंसं गाव। या छोट्याशा खेडेगावामध्ये झालेला जन्म आणि त्याच्यानंतर प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण जे झालं ते तिथेच झालं। घरची परिस्थिती तशी बेताचीच होती आणि त्यातून मग शिक्षण घेऊन 10वी नंतर पुढे जेव्हा महाविद्यालयीन शिक्षणाकडे वळायचं होतं त्याच्यामध्ये 11वी आणि 12वी करत असतानाच 11वी सायन्सला प्रवेश घेतला। 11वी सायन्सचं 1 वर्ष झाल्यानंतर मात्र घरची परिस्थिती जी काही होती ती बेताची असल्यामुळे पुढील शिक्षणासाठी जो काही येणारा खर्च होता तो कुटुंबाला पेलवेल असं वाटलं नाही। 12वी आर्ट्सला प्रवेश घेतला आणि इतर वेळामध्ये तांत्रिक शिक्षण घ्यायला मी सुरुवात केली। तांत्रिक शिक्षण घेतल्यानंतर मात्र महिंद्रा अँड महिंद्रामध्ये 1 वर्ष अप्रेंटिसशिप केली आणि तिथून पुढे मात्र लार्सन अँड टुब्रो या मोठ्या ग्रुपमध्ये 1996 पासून मी कार्यरत झालो। लार्सन अँड टुब्रो ज्या ग्रुपनी माझी तसं म्हटलं तर खरी जडणघडण केली, कुटुंबातून मिळालेले संस्कार आणि त्याला व्यवस्थापनाच्या चौकटीत कसं बसवायचं याचं शिक्षण देणारी लार्सन अँड टुब्रो, त्यातूनच पुढे आपण काहीही करू शकतो हा त्यांनी जो काही मूलमंत्र मनावर बिंबवला त्यातूनच उच्च शिक्षण घेण्याची प्रेरणा जागृत झाली आणि उच्च शिक्षण घेत राहिलो। उच्च शिक्षण घेतल्यानंतर मात्र जी काही नोकरीच्या दृष्टिकोनातून विचार मी सुरू केला त्यात मला जी काही सगळ्यात महत्त्वाची जो आधारस्तंभ म्हणूया तो आधारस्तंभ म्हणून जे लाभले ते मात्र समाजश्री प्रशांतदादा हिरे। समाजश्री प्रशांतदादा हिरेंनी माझ्यातलं टॅलेंट कसा ओळखला माहीत नाही, पण मात्र तिथे दिलेल्या इंटरव्ह्यूमध्ये 2001 मध्ये माझी प्राध्यापक म्हणून नियुक्ती झाली। म्हणजे एक कामगार म्हणून काम करणारा आणि शिक्षणाची एक आवड म्हणून शिकणारा अशा व्यक्तीला त्यांनी प्राध्यापक म्हणून सेवा करण्याची संधी प्राप्त करून दिली आणि 2001 पासून प्राध्यापक म्हणून मी रुजू झालो। तिथून पुढे काम करत असताना मात्र सततच संस्थेचं हित त्याचबरोबर विद्यार्थी हित ह्या 2 गोष्टी डोळ्यासमोर ठेवून आणि अपूर्ण राहिलेल्या विद्यार्थी म्हणून ज्या काही मला शिकायचं होतं त्या माझ्या ज्या इच्छा होत्या त्या पूर्ण करणं अशा 3 पद्धतीने मी माझी सेवा करत होतो।
संस्थेचे हित बघणं, विद्यार्थ्याचं हित बघणं आणि विद्यार्थी म्हणून जगणं. आणि त्याच्यामुळे झालं काय की मला पुढं शिकण्यासाठी प्रेरणा मिळत गेली आणि त्यातूनच पुढे मग राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी म्हणून वेगवेगळ्या गोष्टी शिकत गेलो. समाजाचा संबंध वाढत गेला. त्याचबरोबर तो संबंध वाढवताच विद्यार्थी हित कसं जपलं पाहिजे, विद्यार्थ्यांवरती संस्कार कसे केले पाहिजे, हेही त्यातून शिकायला मिळालं. म्हणजे अशा पद्धतीने एका बाजूला समाजसेवा, शैक्षणिक क्षेत्र आणि संशोधनाची पण सुरुवात त्याच काळात माझी झाली. PhDचं संशोधनही मी सुरू केलं. अशा पद्धतीने काम करत होतो. लग्न झालेलं होतं, कुटुंबाची जबाबदारी होती. हे सगळं सांभाळून हे पुढचं मी वाटचाल चालू केली आणि ही वाटचाल चालू असतानाच मग राष्ट्रीय सेवा योजना म्हणजे NSSने मात्र अजून माझ्या विचारांना दिशा देण्याचं काम केलं. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये NSSच्या जेव्हा काही बैठका असायच्या, त्या बैठकांमधूनही बऱ्याच गोष्टी शिकायला मिळत गेल्या आणि मग हळूहळू विद्यार्थ्यांवरती सुसंस्कार कसे करता येतील, त्यांना कार्यप्रवण कसं करता येईल, ह्या गोष्टी शिकत गेलो आणि जवळपास 10 वर्ष राष्ट्रीय सेवा योजनेचा कार्यक्रम अधिकारी म्हणून काम केलं. हे करत असतानाच आपलं नित्याचं जे काही संशोधनाचं, वाचनाचं, लेखनाचं काम होतं तेही अध्यापनाबरोबरच अध्ययन ते करत होतो आणि त्याच्यामुळे मग काही ग्रंथांचं लेखन, त्याचबरोबर शोधनिबंधांचं लेखन तेही चालू होतं. असं करत असतानाच, विद्यार्थी घडवत असतानाच एक विद्यार्थी तर माझा उपजिल्हाधिकारी झाला की तो सुरुवातीच्या काळात अतिशय बाह्यात विद्यार्थी म्हणून माझ्याकडे आलेला होता. पण NSSने मला जे काही डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर आणि विद्यार्थी हित ह्या गोष्टी सांगितलेल्या होत्या, त्या पद्धतीने मात्र मी त्या विद्यार्थ्यांना घडवत होतो आणि तो विद्यार्थी उपजिल्हाधिकारी झाला. त्याचबरोबर बरेचसे विद्यार्थी शिक्षक झाले, वेगवेगळ्या ठिकाणी गेले आणि मग हे सगळं करत असताना संस्थेचे समन्वयक, आमच्या संस्थेचे समन्वयक प्राचार्य डॉक्टर अपूर्व हिरे यांनीही माझ्यातील हे जे काही काम करत होतो ते बघितलं, ते टॅलेंट कदाचित त्यांनी ओळखलं आणि त्याच्यामुळे मग आज उपप्राचार्य म्हणून मधल्या काळात उपप्राचार्य आणि आज प्रभारी प्राचार्य म्हणून मनमाड महाविद्यालयाचं मी चान्स बघतोय. मनमाड महाविद्यालय म्हटलं तर तसं 57 वर्ष पूर्ण झालेलं हे महाविद्यालय. इतक्या मोठ्या म्हणजे त्या काळापासून अनेक विद्यार्थ्यांना घडवणारं, म्हणजे मोठ्या संख्येने विद्यार्थी घडवणारं की ज्यातले एक विद्यार्थी बरेचसे वेगवेगळ्या पदांवरती बँकांमध्ये अधिकारी आहेत. एवढंच नव्हे तर एक विद्यार्थी आमचा गोवा राज्याचे लोकपाल म्हणूनही नियुक्त झालेले होते. आत्ताही काही विद्यार्थी अगदी चांगल्या पदांवरती आहे, त्याचा उल्लेख करणं थोडंसं मी टाळतो, पण अशा चांगल्या पदांवरती ते विद्यार्थी आहेत की ते थोडंसं गोपनीय असल्यामुळे सांगता येत नाही. पण ते विद्यार्थी मात्र मनमाड महाविद्यालयाची शान आजही वाढवत आहे. यावर्षी मनमाड महाविद्यालयाचे जवळपास 65 विद्यार्थी पोलीस दलामध्ये, सैन्य दलामध्ये भरती झालेले आहेत. म्हणजे अशा पद्धतीने ह्या विद्यार्थ्यांना दिशा देण्याचं काम, म्हणजे कर्मवीर भाऊसाहेब हिरेंनी बघितलेलं स्वप्न ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांपर्यंत उच्च शिक्षण पोहोचवणं, त्यांना कार्यप्रवण करणं, त्यांना देशसेवेसाठी तयार करणं, ते स्वप्न पुढे लोकनेते व्यंकटरावजी हिरे यांनी सत्यात उतरवताना मनमाड महाविद्यालयाची केलेली उभारणी, समाजश्री प्रशांतदादा हिरे त्यांनी वेळोवेळी मार्गदर्शन करून ते पुढे नेण्यासाठी केलेलं मार्गदर्शन आणि सध्याच्या स्थितीमध्ये डॉक्टर अपूर्व हिरे यांचं मार्गदर्शन, त्याचबरोबर संस्थेचे विश्वस्त माननीय प्राचार्य डॉक्टर BS जगदाळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या तर तालमीतच मी तयार झालो आहे खरं म्हटलं तर. आणि ही सगळी तयारी फक्त काय तर समाजसेवा, समाजहित, विद्यार्थी हित डोळ्यासमोर ठेवून आपण काम केलं पाहिजे. बस त्या एकाच विचाराने प्रवृत्त होऊन बहुजन हिताय बहुजन सुखाय हा जो मूलमंत्र आमच्या संस्थेने आम्हाला दिलेला आहे त्या मूलमंत्राप्रमाणे कार्यरत आहे आणि कदाचित त्यामुळेच लोकमत पुरस्कारासाठी निवड झाली असेल. पण एकच आहे की काम करत राहायचं, काम करताना समाजहित, लोकहित लक्षात घेऊन काम करायचं. पुरस्कारासाठी मात्र काम केलं नाही आणि त्यामुळे जर पुरस्कार मिळत असेल तर निश्चितच त्याच्यात मला आनंद आहे. महाविद्यालयाने मात्र वेळोवेळी जी काही काळानुसार बदल घडवून आणलेला आहे, जी काही प्रगती केलेली त्याच्यात मात्र आता आम्हाला पुढच्या काळामध्ये तांत्रिक शिक्षण
त्याचबरोबर म्हणजे पारंपरिक शिक्षणाबरोबरच तांत्रिक शिक्षण आणि हे तांत्रिक शिक्षणही विद्यार्थ्यांना लवकरात लवकर कुठेतरी जॉब मिळवून देईल अशा पद्धतीने कार्यरत व्हायचं आहे. मी आमच्या महाविद्यालयात BCS सारखा नवीन कोर्स प्रोग्राम मागच्या वर्षापासून सुरू केलेला आहे आणि पुढच्या वर्षापासून मात्र 3 अप्रेंटिसशिप एम्बेडेड डिग्री प्रोग्राम आम्ही सुरू करणार आहोत. त्या संदर्भात डॉक्टर GL शेंडगे नोडल ऑफिसर म्हणून काम करत आहे. UGCच्या नियमांप्रमाणे आणि पुणे विद्यापीठाच्या गाईडलाईनप्रमाणे मार्गदर्शक सूचनांप्रमाणे आम्ही हे 3 प्रोग्राम राबवायचं ठरवलेलं आहे. हे तिघही प्रोग्राम पारंपरिक पद्धतीने शिक्षण घेणारे पदवीचं शिक्षण घेणारे विद्यार्थी करू शकतील आणि निश्चितच त्यांना लगेचच म्हणजे शिक्षण झाल्यानंतर लगेचच नोकरीची संधी उपलब्ध होईल. म्हणजे जेणेकरून एक सुसंस्कृत नागरिक घडवणं आणि तो घडवत असतानाच त्याचा उदरनिर्वाहाचं साधन पण त्याला उपलब्ध करून देणं अशा दृष्टिकोनातून आम्ही कार्यरत आहोत आणि यासाठी संस्थेचे समन्वयक डॉक्टर अपूर्व हिरे हे आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करत आहे. त्यानुसार आम्ही हे कार्य पुढचं आता करण्याच्या दिशेने प्रयत्न करायला सुरुवात केलेली आहेत. आपल्या नाशिक लोकशाही न्यूज या चॅनलने आमची दखल घेतली त्याबद्दल मी चॅनलचे आभार व्यक्त करतो आणि थांबतो. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.